कारण का आज बाळासाहेब ठाकरे जरी हयात नसतील तरी पण त्यांचा वारसा चालवणारे दोन त्यांचे विचाराचा वारसा पुढे नेणारे आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे ह्या त्या वारशाला पुढे नेत आहेत. भाजप हा मुद्दाम असा मुद्दा आणतायत की जेणेकरून मराठी लोकांच्या मनात संभ्रम तयार करायचा आणि मताची विभागणी करायची, हा त्याच्या मागचा त्यांचा उद्देश आहे. पण भाजप असं म्हणतंय की ठाकरेंच्या हातात सत्ता आली तर कोणीतरी खान महापौर होईल मुंबईचा आणि प्रत्येक रोड हा मोहम्मद अली रोड होईल असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, असं शक्य नाही आहे. कारण का जर असतं तर यापूर्वी पण उद्धव साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री असताना खूप काही करता आलं असतं त्यांना, तर ते असं शक्य नाही आहे. हा फक्त मराठी माणसांच्या मनात संभ्रम तयार करून मराठी माणसांचं मतविभाजनी करण्यासाठी मांडलेला हा भाजपचा मुद्दा आहे. असं कुठलाही प्रकार घडणार नाही मराठीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये. मुंबईमध्ये मराठीचाच महापौर असला पाहिजे, मराठीच महापौर येईल याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे.